जेव्हा कन्या दान करतो ते दान आहे. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, दान देणारा मोठा की दान घेणारा मोठा? जो दान देतो त्याला काय म्हणतात? जो दान देतो त्याला काय म्हणतात? ऐकताय ना? देणाऱ्याला काय म्हणतात? तुम्ही म्हणता तू सांग ना, तुला ताईने पाटील साहेबांनी बोलवलं कशाला? जो दान करतो त्याला म्हणतात दाता, जो देतो त्याला काय म्हणतात? दाता. दाता तेरे कई नाम ओ दाता, 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 दाता तेरे कई नाम। कोई पुकारे किसी नाम से, कोई पुकारे किसी नाम से, देता सबको साथ ओ दाता, दाता तेरे कई नाम ओ दाता, दाता तेरे कई नाम ओ दाता, दाता तेरे कई नाम। दाता अनेक प्रकारचा आहे, पण भगवान शंकरासारखा दाता जगात नाही. तो मोक्षदाता आहे, तो मुक्तीदाता आहे, तो कैवल्यदाता आहे. अमरत्वाचं प्रदान करणारा भगवान महादेव दाता आहे. जो देतो त्याला म्हणतात दाता, आणि जो घेतो त्याला काय म्हणतात? आम्हाला एकच माहितीये, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे तोडून, हे हात मुझे दे दे. हात घ्यावे याचा अर्थ आहे त्या हाताचा गुणधर्म घेणे. आम्हालाही देण्याची वृत्ती आली पाहिजे, देता आलं पाहिजे आम्हाला. अकबराचा दरबार भरलेला आहे. बाकीच्या लोकांनी त्याला सांगितलं बादशाला की असं काहीतरी करा की हा बिरबल आपल्या दरबारातून हुसकून दिला गेला पाहिजे. आणि अशी एक म्हण, याच्या अपेक्षा किटली जास्त गरम राहते. त्या गाड्यांवरती मागे नाव लिहिलेलं असतं, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. एखादा असं लिहिलं होतं, आता कसं वाटतं. पुढे जाऊन मोटरसायकल ब्रासमध्ये जाऊन पडला आणि तेच फक्त वरती उडत होतं, आता कसं वाटतं. बाकीच्या लोकांनी सांगितलं की बिरबलाला हुसकून लावायचं. बादशाला सांगितलं असं काहीतरी विचारा राजाला. राजाला सांगितलं की त्या बिरबलाला असं काही विचारा की त्याला त्याचं उत्तरच आलं नाही पाहिजे. बिरबल हजर जबाबी होता. दरबार भरला बिरबलाला. त्याच्या दरबारामध्ये नवरत्न होते. राजाने बिरबलाला असा प्रश्न केला की त्याचं उत्तर देता येणार नाही. म्हणले बिरबल तुला एक प्रश्न विचारतो. म्हणले का? म्हणले का रे, माझ्या तळ हातावर केस का नाही? बाकीचे हसायला लागले. म्हणले आता याचं उत्तर बिरबलला देताच येणार नाही, तळ हातावरती केस का नाही? बिरबलाने पटकन उत्तर दिलं. म्हणले राजेसाहेब तुम्हाला नेहमी दान देण्याची सवय, लोकांना दान देऊन देऊन दान देऊन देऊन दान देऊन देऊन तुमच्या हातावरती तळ हातावरती केस उगला नाही. राजा नाही म्हणू शकत नव्हता. आणि
म्हणले ठीक आहे, माझ्या हातावर तळ हातावरती केस नाही फुटला, त्याचं कारण आहे की मी दान देऊन माझ्या तळ हातावर केस नाही, पण तुझ्याही तळ हातावरती केस नाही. तो म्हणला साहेब तुमच्या हातावरती दान देऊन केस उगला नाही आणि दान घेऊन घेऊन माझ्या हातावरती आला नाही. राजाने परत तिसरा प्रश्न केला, म्हणले माझे दान देऊन माझ्या तळहातावर केस नाही, तुला दान घेऊन तुझ्या तळहातावर केस नाही, पण हे जे बाकीचे दरबारात बसलेले आहेत यांच्याही तळहातावर केस नाही. म्हणे राजा साहेब तुमच्या हातावरती केस नाही येण्यामागे दान देण्यामध्ये तुमच्या हातावरती केस राहिला नाही, दान घेतल्यामुळे माझ्या हातावरती केस राहिला नाही. यांना काही भेटत त्याच्यामुळे ते हात सोडतायत, हात सोडून सोडून त्यांच्या हातावर केस राहिला. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणारा दाता आहे. मग मुलीचा बाप मुलीचं कन्या दान करतो, मला हे सांगायचं तुम्हाला. मग मुलीचा बाप दान करतो, मग मुलीचा बाप झाला दाता आणि मुलाचा बाप ते दान घेतो म्हणजे तो झाला याचक. मग याचक मोठा की दाता? मुलीच्या बापानं हे कधीच समजायचं नाही की मी माझ्या अंगी कमीपणा आहे किंवा कमीपणा घ्यायचा, अजिबात नाही. हे मी नाही सांगत, हे रामायणातले राजा दशरथाचे शब्द आहेत. सालंकृत कन्या पृथ्वीदाना समान. मुलीचा एका मुलीचा बाप जेव्हा कन्यादान करतो तेव्हा बापाला एक पृथ्वीदान करायचं पुण्य लाभतं. आणि जागोजागी आम्हाला पाहायला मिळतं मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. माहेराकडे आणि सासरकडे दोघी घरांना उजळून टाकण्याचं कर्तृत्वाने, नेतृत्वाने, वक्तृत्वाने मुलगी आपल्या दोघी कुटुंबाचा उद्धार करते. एक तर माहेराचा उद्धार आहे, एक तर सासरचा उद्धार आहे. 21 कुळ बापाचे आणि 21 कुळ सासरचे, 42 कुळांचा उद्धार तुम्ही करतात. तुमचा अधिकार सामान्य नाहीच आहे. अबला हा शब्द कोणी त्या ठिकाणी वापरला तेच कळत नाही. श्री पुरातनामध्ये किंवा पुराण काळामध्येही अबला नव्हती, मध्य काळामध्येही अबला नव्हती आणि आधुनिक काळामध्ये अजिबात नाही. अबलाने तुम्ही सबलाय. रोग, शत्रुजनिक पीडा, 4 प्रकारच्या पीडा भगवान शंकराच्या उपासनेने, आराधनेने, भगवान शंकराच्या शिवनामाने नष्ट होतात. सगळ्या प्रकार शिवपूजनाने सर्व प्रकारचे दुःख दारिद्र्य नष्ट होतं, सर्व सुख प्राप्त होता. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तसंच उपासकाला योग्य वेळी मोक्ष सुद्धा प्राप्त होतो. काशीत जर मृत्यू आला तर भगवान शंकर मुक्ती देतात. काशीत जर मरण आलं तर भगवान महादेव त्याला मुक्ती प्रदान करतात. त्याच्यामुळे बरेच लोक काशीला जातात. कशाला? मोक्ष मिळवायला, मारायला नाही. मारायला तर सगळे आलोत आपण, जगायला आलो कोण? मनुष्याला संतती, संपत्ती, यश, कीर्ती, आयुष्य आणि आरोग्य या गोष्टी भगवान शिवाच्या आराधनेने प्राप्त होतात. तसेच अभिष्ट प्राप्ती आणि कार्यसिद्धीसाठी भगवान शंकराची यथाविधी पूजा प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, गुरुजींचं, शिवजींचं, पवित्र तीर्थांचं स्मरण करावं. सकाळी उठल्याबरोबर तळहाताचा नमस्कार सांगितलाय. करा अग्रवस्ती लक्ष्मी, करमुली सरस्वती, करमद्दित गोविंदा, प्रभाते कर दर्शन, समुद्र बसने प्रवस्थन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादर्शपत् शमश्वमे, वसुदेव सुतं देवोक्तं सचानूरम्, देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. सकाळी तळहाताचा नमस्कार करा. कराग्रे बसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्येतू गोविंदा. लक्ष्मी, सरस्वती आणि गोविंद या तिघी गोष्टी तुमच्या हातात आहे. जे व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, नोकरदार असतील, शेतकरी असतील, ते सकाळी उठून त्यांच्या हातात लक्ष्मी. व्यावसायिक माणसाच्या हातामध्ये लक्ष्मी, व्यापारी माणसाच्या हातामध्ये लक्ष्मी, शेतकऱ्याच्या हातामध्ये लक्ष्मी. तुम्हाला लक्ष्मी मिळवायची, तुम्हाला गोविंद मिळवायचा, की तुम्हाला सरस्वती मिळवायची, हे तुमच्या हातामध्ये ठरलेलं आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हातामध्ये रेषा आहेत, त्याला भाग्यरेषा म्हणतात, हस्तरेषा म्हणतात. आणि लक्ष ठेवा, कथात कीर्तनात टाळी वाजवली की हस्तरेषा बदलतात.
हातावरती काही चिन्ह असतात, यमचा आकडा